एक साधा प्रश्न, ॲप चालतोय म्हणजे ॲप परफेक्ट आहे का? तर नाही. आणि हाच फरक समजून घेण्यासाठी एक सब्जेक्ट आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग. या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी क्लिअर करणार आहोत. फर्स्ट, सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? टेस्टिंग का करतो? आणि एस-आर-एस म्हणजे काय? हा बेस क्लिअर झाला, तर पुढची टेस्टिंग लॉजिकल वाटेल. सगळ्यात आधी सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे काय? सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे सॉफ्टवेअर सिस्टमला एक्झिक्यूट करून एरर, डिफेक्ट आणि मिसिंग रिक्वायरमेंट शोधण्याची प्रक्रिया. टेस्टिंग म्हणजे बग शोधणे, पण त्याहून इम्पॉर्टंट युजर सेफ आहे का हे चेक करणे. आपण काय करतो ना, सॉफ्टवेअरला रन करतो आणि त्यामधले एरर, डिफेक्ट आणि बग शोधतो. ओके. आणि टेस्टिंग डिफाईन करते, की आता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये एरर प्रेझेंट नाही आहे आणि आपलं सॉफ्टवेअर प्रॉपरली वर्क करतंय. ओके. सो आता आपण बघणार आहे ऑब्जेक्टिव्हज ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग काय करतो? त्यामध्ये फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे फाइंड डिफेक्ट अर्ली. जितका डिफेक्ट आपण लवकर शोधणार, तितकं आपल्याला त्याची कॉस्ट कमी येणार. पण जर डिफेक्ट लाँग टाईमसाठी सॉफ्टवेअरमध्ये राहिला, तर नंतर त्याची सॉल्व्ह करण्याची कॉस्ट खूप हाय होते. सेकंड ऑब्जेक्टिव्ह आहे आपला एन्शुअर सॉफ्टवेअर वर्क ॲज एक्सपेक्टेड. जसं सॉफ्टवेअरनी काम करायला पाहिजे, तसं ते सॉफ्टवेअर काम करतंय का? ते बघण्याचं काम सॉफ्टवेअर टेस्टिंग म्हणजे एक्स्पेक्टेशन ज्या पण आहे आपल्या वर्सेस जी पण रिॲलिटी आहे, ती सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आपल्याला टेस्ट करावी लागते. त्यानंतर थर्ड आहे इम्प्रूव्ह क्वालिटी अँड रिलायबिलिटी. सॉफ्टवेअरची क्वालिटी म्हणजे सॉफ्टवेअरवरचा ट्रस्ट. त्यामुळे युजर विदाऊट टेन्शन सॉफ्टवेअर यूज करू शकतो. त्यानंतर फोर्थ ऑब्जेक्टिव्ह आहे टेस्टिंगमुळे फ्युचर जे फेलियर आहेत ते रिड्यूस केल्या जातात. फ्युचरमध्ये सॉफ्टवेअर फेल होऊ नये म्हणून सॉफ्टवेअर टेस्टिंग गरजेची आहे. आणि पाचवा ऑब्जेक्टिव्ह युजरने जे मागितलंय तेच बिल्ड झालंय का? सॉफ्टवेअर टेस्टिंग ते व्हेरीफाय करते. तो व्हेरीफाय करण्यासाठी आपण सॉफ्टवेअर टेस्टिंग करतो. सॉफ्टवेअर टेस्टिंग इज डन टू प्रिव्हेंट फेलियर, नॉट टू प्रूव्ह करेक्टनेस. आता एक महत्त्वाचा डॉक्युमेंट एस-आर-एस. एस-आर-एस म्हणजे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. हा डॉक्युमेंट सॉफ्टवेअरने काय करायचं आहे, युजरच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्या फंक्शनॅलिटीज काय आहेत, कन्स्ट्रेंट काय आहेत, एक्सपेक्टेशन काय आहेत, ते टेस्टरला सांगतो. एस-आर-एसमध्ये फंक्शनल रिक्वायरमेंट्स लिहिलेले असतात, नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स लिहिलेले असतात, कन्स्ट्रेंट लिहिलेले असतील, सॉफ्टवेअरचे काय फीचर असतील, सॉफ्टवेअरचे काय लिमिटेशन्स आहेत, ते पूर्ण एस-आर-एस डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, कोटा फॅक्टरीमध्ये सिलेबस क्लिअर नसेल तर प्रिपरेशन फेल. तसंच सॉफ्टवेअरमध्ये जर एस-आर-एस क्लिअर नसेल तर टेस्टिंग फेल होते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एरर, फॉल्ट, डिफेक्ट, बग आणि फेलियर हे क्लिअर करणार आहोत. हे शब्द वेगळे का आहेत आणि एक्झाममध्ये कसे लिहायचे ते सगळे.